मनोनि विषय अघवे, सर्वथा मनोनि सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. म्हणून शरीर परमाणूत योगयुक्तीने निर्विषयता आणावी. यानंतर हे सर्व विषय ध्यान योगातील प्रक्रियेने सर्व प्रकारांनी मनातून काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील. ही ओवी जवळपास पूर्ण झाली. शमन आणि दमन हा विषय आपण थोड्याफार विस्ताराने सांगितला. शमन म्हणजे विषय देऊन वासना शमन करणे, आणि दमन म्हणजे विषयच द्यायचा नाही, वासना दमन करणे. अभ्यास आहे. मुलं टी व्ही पाहतात, वासना वाहते टी व्ही पाहण्याकडे. म्हणजे काय होतं मग? अभ्यासाचा विषय राहून जातो. एक प्रकार असा आहे, टी व्हीचं केबल काढून टाकणे, टी व्ही बिघडून टाकणे, याला म्हणतात दमन, किंवा पाहूच न देणे. शमन म्हणजे पहा, एकदा पाहून घे, आणि पाहिल्यानंतर संपला का विषय. आता काय करायचं? शमन झालं. आता अभ्यासाकडे वळा. गुलाबजामुन खावीशी वाटते, खाऊन घे एकदा. जिलबी खावीशी वाटते, खाऊन घ्या. पिक्चर पाहावासा वाटतो, पाहून घे. याला म्हणतात शमन. आणि दमन म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, आम्ही करणार नाहीत, करू देणार नाहीत, पाहू देणार नाहीत, पाहणार नाहीत. दोन्हीमध्ये एक ड्रॉबॅक्स आहेत. शमन पद्धतीमध्ये असाही एक प्रकार आहे की विषयांना, इंद्रियांना विषय दिले की वासना भडकत राहतात, त्या संपत नाहीत. पण काहींनी हा विषय असा मांडला की नाही, सारखा जर तुम्ही विषय दिला तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. एकदा जिलेबी खाल्ली, संपव ना, पुन्हा कधीतरी खाऊ वाटते. आणि म्हणून कितीदा द्यावं म्हणून काही लोकांनी सांगितलं की हे जमणार नाही. कारण मनाला एखादा विषय दिला, या मनाचे कणिके देखिल्या ठाई सोके, सोकतंय ते मन. नाही, पुन्हा पहा, पुन्हा द्या. एक पिक्चर दाखवला, दुसरा गुरु लागलाय, पाहायचा आहे. धूम धूम, काय काय पिक्चर. आता हे पिक्चर लागले, पाहायचं आहे. याला म्हणतात शमन. आता शमनमध्ये असं आहे की सारखं वाढत जाते वासना. आणि दमनमध्ये असा प्रकार आहे की जरी तुम्ही दमन केलं तरी तो विषय मनातून गेलेला नसतो. जैन साधू दमन करतात, पण मनातून खरंच गेला का त्यांची त्यांना माहीत. एकादशीच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी हटकून खावंसं वाटतं. जैन साधूंनी सध्याच्या दमनाचा मार्ग स्वीकारला, पूर्वीच्या तीर्थंकरांनी नाही स्वीकारला. लक्षात घ्या, पूर्वीचे तीर्थंकर महावीरापर्यंत काय झालं? राज्य उपभोगलं, राजसुख थोडं घेतलं. राज्य जरी उपभोगलं नाही तरी काही वर्ष घेतलं, सुख पाहिलं, विषय वासना अनुभवल्या,
लग्न झाली आणि त्यानंतर कळालं, उपरती झाली की नको, हे सुख आम्ही अनुभवलं, आता आम्हाला नॉशी आलाय, नको वाटतंय. म्हणजे शमनाकडून वैराग्याकडे गेले. पण सध्याचे साधू दमनाकडून वैराग्याकडे चाललेत. पण दमनामध्ये अशी पद्धती आहे की मनातून आणि रक्तातून जर ते कण नाही गेले, वासनेचे परमाणू नाही गेले, तर मनात तसाच विषय राहतो. आणि नको म्हटल्यानंतर हटकून ती वस्तू खावीशी वाटते. आंबा खाऊ नये, पण मनातून आंबा गेलेला असतो का? लोक खाताना दिसतात, आंबा दिसतो, वासना येत नाही का? आणि वासना येत असेल आणि खावंसं वाटलं तरी तुम्ही नाही खाल्लं, दॅट इज दमन. आणि दमन हेही ज्ञानेश्वरांना मान्य नाही, भगवद्गीतेला मान्य नाही. भगवद्गीता मधली आहे. काही अंशी तुम्ही शमन करा, काही अंशी तुम्ही दमन करा. उपभोगही घ्या, पण सीमित, लिमिटेड. म्हणजे जेवण करा, पण कसं करा? औषधासारखा जेवणाचा उपयोग करा. आरोग्य संवर्धन झालं पाहिजे, औषधी म्हणून उपयोग करा. स्वतः महात्मा गांधींनी देखील सांगितलं बरं का, अन्नाचा उपयोग फक्त औषधीसारखा करा. खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. जगण्यासाठी खा, आवश्यक मात्रेमध्ये योग्य तो उपयोग करा. उपभोग घेऊ नका, मज्जा करायची म्हणून खाऊ नका. म्हणजे जीवन जगण्यासाठी अन्न घ्या, पण अन्नासाठी जगू नका. कशाला जगायचं मग? खायचं नाही तर खाके मरेंगे. खाके जियेंगे आणि खाके मरेंगे हे दोन प्रकार आहेत. तर खाके जियेंगे हे ज्ञानेश्वरीला मान्य आहे, आणि खाके मरेंगे हे मान्य नाही. म्हणून मग काय करायचं? विषय द्यायचा, परंतु रक्तात असे प्रयोग करायचे की ज्यामध्ये विषय वासना गेली पाहिजे. म्हणून आपण काय म्हटलं? विषयांची डिमांड कोण करतं? राग आणि द्वेषांचे परमाणू. रक्त जर तुमचं काळं असेल जास्त, तर तामसी अन्न, तामसी वृत्ती, भाववृत्ती निर्माण होईल. तामसी अन्न खावं लागेल आणि तेच आपण मागूत खायला. राजसी वृत्ती जर असेल तर राजसी अन्न आपल्याला चांगलं लागेल आणि राजस पद्धतीनं आम्ही खाऊत, कमी चाऊत आणि खाऊन टाकूत, राजसी भाव निर्माण होतील. हे जर अन्नापासून हे भाव निर्माण जर झाले तर शमन करा किंवा दमन करा. तुम्हाला डिमांड चालू राहील, वासनेची मागणी चालू राहील. आणि म्हणून आपण बेसिक असं म्हटलंय की ते परमाणूच हळूहळू विषयातले समाप्त करायचे आणि मग शमन, काही अंशी दमन, दोन्ही पद्धतीने आपण चालायचंय पुढे. आणि अशा रीतीने एकदा रक्तातलेच परमाणू समाप्त झाले की मग काही वाटत नाही. शमन पद्धतीने नंतर काही वाटत नाही. आधी कॉलेज लाईफला असताना नक्षत्रवाडीला डोसा खायची लहर आली, खायला काही नव्हतं म्हणून रात्री मी आणि राठोड सायकलवर गेलो आणि एक पिक्चर पाहून 2 वाजता आलो. 3 वाजता वासना होती. पण आज टॉकीजमध्ये जरी एखादा पिक्चर लागला तर जावंसं वाटतंच असं नाही. रक्तातून एकदा ते परमाणू आकर्षण करणारे, डिमांड करणारे कमी झाले, आसक्ती कमी झाली त्या परमाणूंची, त्या प्रयोगांनी. आपले जे प्रयोग आहेत चर्वंतर्पणापासून, रजोगुणी परमाणू समाप्त केले चर्वंतर्पणनी, तमोगुणी पदार्थ समाप्त केले टब्बात, स्टिंबात, नॅचरोपॅथी सगळ्यांची जोड देऊन ॲटोमॅटिक रागासक्ती कमी होते, आसक्तीभाव विषयांचा कमी होतो. आणि मग दिलं तरी आसक्ती नसते, खावं लागतं मग खातं.
ठीक आहे, पुरणपोळीला आलोत आम्ही, अहो पुरणपोळी नाही आहे, मग भाजी भाकरी आहे, चालतं. आणि तुम्ही आम्हाला कशाला बोलवलं? पुरणपोळी नव्हती तर घरी मिळत नव्हती का आम्हाला भाजी भाकरी? आसक्ती भाव झाला. म्हणून त्याचे गुलाम बनायचं नाही. आपोआप हे राग आणि द्वेष कमी होतील, आपोआप कमी होतील. आपोआपकडे ज्ञानेश्वरींचं आणि भगवद्गीतेचं लक्ष आहे, आपोआप. पण त्याला प्रयोग करावे लागतील तर आपोआप कमी होईल. वाट नाही पाहायची मरेपर्यंत. मी मरेपर्यंत वाट पाहिलो कधी आसक्ती कमी होते असं नाही होत. 80 वर्षाचा म्हाताराही आजकाल लग्न करायला आहे, आसक्ती कमी होते असं नाही. त्याला कमी करण्याकरिता ते परमाणूच शरीरामधले नष्ट करावे लागतात. का चर्वंतरपणे खावंसं वाटत नाही? कारण विषयांचे परमाणू तमाचे आमच्या शरीरात आहेत, त्यामुळे तसेच गोळे गिळावेसे वाटतात. मग कोणी म्हणेल मग आम्ही काय करावं? वेळ लागेल, घाबरू नका, वेळ लागेल. किती लागेल मला माहिती नाही. सवय करण्याकरिता प्रयोगांमध्ये तुम्ही कंटिन्युटी ठेवा. डेफिनिटी, कंटिन्युटी, सिन्सिअरिटी, सातत्य, सतत नियमितपणा असलाच पाहिजे. आणि करारीपणा. काही झालं तर मी 3 तास साधना करणार. 7 वाजता ट्रेन असेल, ठीक आहे, मी रोज 3 तासाचा नियम केला आहे ना, मी 2 वाजता उठेल, मी साधना करेल. नाही तर काय होतं, जाण्याच्या अगोदर 2 दिवसापासून जायचं म्हणून साधना बंद होते, गेले तिथं होतेच होते, आणि आल्यानंतर थकलो म्हणून बंद होते. 8 दिवस गेले, कंटिन्युटी नाही. युद्धामध्ये भगवद्गीता सांगितलेली आहे. भगवद्गीता शांत रम्य काश्मीरच्या अगदी वनात अशी नाही सांगितली. ज्यामध्ये फुलझाडं आहेत, भुंगे आहेत, कोकिळा आहेत, वसंत ऋतू आहे, तिथे नाही भगवद्गीता. कोल्हाळामध्ये आहे, कर्कश हत्तींच्या चित्कार चाललेले आहेत, रणदुंदुभी वाजतायत, कानाचे पडदे फाडतील असे शंखध्वनी चालू आहेत. त्या ठिकाणी भगवद्गीता सांगितल्या जाते. पण भगवद्गीता एक वैशिष्ट्यपूर्ण आणि ज्ञानेश्वरी वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे की ज्याची जोड आपल्याला जरुरी आहे. म्हणून सातत्य पाहिजे, प्रयोगांमध्ये सातत्य पाहिजे. येत नाहीत आम्हाला अनुभव. काल पुण्याला गेलो, एक साधक म्हणाले बसली तरी अनुभव येत नाहीत आणि बसूही वाटत नाही. मला अनुभव यायला बसतायत का? तिथे नाही बोललो, तिथे उत्तर दुसरं दिलं. अनुभव यायला तुम्ही बसता का? पंढरीचे वारकरी न चुकता वारीला जातात, महिना महिना पायी जातात, अनुभव काही येत नाही तरी जात नाहीत का? अनुभव आले म्हणजे बसायचं असतं, कोणी सांगितलं तुम्हाला? हे ब्राह्मण लोक संध्या करतात पूर्वीची, आता नाही. अगदी त्रिसंधी काल साधत होते ते. काही जण 2 संधी काल साधत होते, काही गायत्रीचे पुरस्चरण करत होते. अनुभव काय येत होता? काही नाही, पण कर्मठ होते ते. येवो न येवो आम्हाला करायचं आहे. पुन्हा अनुभव कशाला विचारता? पुढे काय? पुढे काही नाही, फक्त बसायचं. अरे अनंत जन्मीचे पापांचे डोंगर कधी समाप्त होतील माहीत नाही. किती पाप केलेत माहिती नाही. आपण काय म्हटलंय? बसा, हळूहळू लागेल. पण नियम केलाय ना 3 तास जागेवरून हालायचं नाही, नाही हालायचं, नका समजू दे, बसून राहा. चरवंतर पण करू वाटत नाही, नियम केलाय ना करायचा, करून राहा. एक्सेप्शन लग्न कार्य, बाहेर हॉटेल,
हॉटेलमध्ये 60 रुपये दिले की नंतर पण खाऊ वाटत नाही, कारण 60 रुपये दिसतात समोर. जाणीव आहे मला. ते 5 रुपयाचं खायचं आणि 55 रुपये त्याला देऊन यायचं, स्वप्नात देखील ती ताट आहे. त्याच्यापेक्षा खाल्लेलं बरं. ठीक आहे, बाहेरगावी गेले, सूट आहे, पण घरी आल्यानंतर तर तुमच्या हातात आहे काय करायचं ते. म्हणून नियम केला पाहिजे. मी साधना करणार, माहिती नाही, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरणन सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथ. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो किंवा राहो, इतका भाव दृढ पाहिजे. मी करणार म्हणजे करणार, अनुभव येवो की न येवो, काही मिळो की न मिळो, काय मिळतं याच्यासाठी जाऊ नका, करू नका, लगेच पाहू नका. व्यापारी पद्धतीनं 4 पैसे फेकले साधनेचे, काय मिळालं मला? 4 तास साधना केली, काय मिळालं? बसले आरशासमोर पाहू, नाही. फक्त करा, फक्त करा, बाकी काही करू नका. आणि म्हणून राग द्वेष कधी संपतील माहिती नाही. ते परमाणू किती हजारो जन्माचे आहेत, किती देहशुद्धीचे प्रयोग करावे लागतील आणि किती पुरस्चरण करावे लागतील, किंवा 12-12 वर्षाचे किती तप करावे लागेल माहिती नाही. किती तासांच्या, किती दिवसांच्या, किती महिन्यांच्या आणि किती वर्षांच्या साधना पणाला लावावं लागेल माहिती नाही. प्रत्येकाचं वेगळं आहे. फक्त करा, फक्त करा. दुसऱ्याची तुलना करू नका स्वतःशी. केव्हा जातील आणि किती करायचं, फक्त करायचंय मरेपर्यंत. कमीत कमी, जास्तीत जास्त किती बसा, पण कमीत कमी देखील बसायचं पहा. हे थोडंसं लक्षात ठेवलं तर काय मिळतंय याच्यापेक्षा मी मिळण्याकरता करत नाही, मी साधना करणार, एवढं लक्षात ठेवायचं. मी साधना करणार. मनोनी विषय आगवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. काही प्रयोग करावे लागतील, खूप साधना करावी लागेल. रोज 3 तास 12 वर्ष केल्यानंतरही होईल की नाही माहिती नाही. मग साधक विचारतात पुढे काय? काही नाही, साधना एकच, साधना साधना दोन्ही साधना, काही नाही. कधी दिसेल माहिती नाही, ह्या जन्मात दिसेल की नाही माहिती नाही. ह्या जन्मात करायला देह दिलाय, वेळ दिलाय, फक्त करणं आपल्याजवळ पाहिजे, न विचारायचं. आणि रिटर्न्स पाहायचे नाही व्यापारी पद्धतीनं. वाण्याच्या दुकानात गेले, 25 रुपये दिले, तेल द्या, तितकं आलं की नाही असं नाही पाहायचं. नो, फक्त करायचं, फक्त करायचं. अशा रीतीने सवय केल्यानंतर एखाद्या वेळेस ते परमाणू केव्हा जातील माहिती नाही, योगा किती पाहिजे त्याच्यासाठी माहिती नाही, पण परफेक्ट पाहिजे. सगळं तुम्ही केलंच पाहिजे. कंटिन्युटी, सिन्सिअरिटी, डेफिनिटी पक्क पाहिजे, धरसोड नाही. आणि मग ते स्वभावता ॲटोमॅटिक जातील, त्यावेळेस जाईल. नाही प्रयोग आठवत, नाही आठवणार, पण करायला मात्र तुम्ही पक्क पाहिजे. टेक्निकल होईल, काही दिवस होईल, काही महिने होईल, काही वर्ष होईल, होऊ द्या, पण सातत्य करा.
होत नाही म्हणून सोडून देणं नाही, त्याच्याने रागद्वेष जाणार नाही. करणं हातात आहे, फळ मिळणं हातात नाही, एवढं लक्षात घ्या. फळ मिळणं हातात नाही, करणं मात्र हातात आहे. आणि करणं सोडून दिलं आणि फळाकडे पाहत बसले, काही मिळणार नाही. मनोनी विषय अगवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. मनातून गेले पाहिजे, मग शमन पद्धती काही अंशी असो की दमन पद्धती असो, कर्मकांडांच्या प्रयोगाने असो, योग मार्गांच्या साधनेने असो की भक्ती मार्गांच्या प्रयोगाने असो, आपण सगळ्यांची जोड दिलेली आहे. किती करावं लागेल माहिती नाही, कसं होईल माहिती नाही, वासना कधी संपतील माहिती नाही, करायचं एवढंच माहिती आपल्याला. पार्था आणि कही एक जरी नाशेल रागद्वेष, रागद्वेख तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही. पार्था आणखी एक सांगतो की रागद्वेषाचे परमाणू नष्ट झाल्यावर इंद्रिय विषयात जरी रमली तरी ते विषय त्या भक्तास बाधित नाही. म्हणून एक पद्धती निर्विषयकरण चिकित्सा पद्धती आहे, जी 1969ला ब्रह्मसाक्षात्कारानंतर आमच्याकडनं बाप्पासाहेबांनी करून घेतली आळंदीला. विषय द्यायचा, उलटी होईपर्यंत खायचा, आणि त्याचा नॉशी आला, मग एक दिवस असो, रात्रंदिवस असो, एक दिवस असो, 2 दिवस असो, तोच पदार्थ खायचा. काय आवडतं? धपाटं. मग धपाटं सारखं खायचं, सकाळी धपाटं, संध्याकाळी धपाटं, दुसऱ्या दिवशी धपाटं, तिसऱ्या दिवशी. उलटी झाली आणि आता जात नाही, मग दुसरा विषय घ्यायचा. आता आलू बोंडा, पुरणपोळी, काय असेल तो. मग तो पदार्थ इतकं होतं की सगळ्या पदार्थांची उलटी झाली की आता नको हा, आता दुसरा. विषय देऊन निर्विषयता आणणं, याला म्हणतात निर्विषय चिकित्सा पद्धती. नाही देवापासी मोक्षाचे गाठोडे, अनोनी निराळे द्यावे हाती. तुकाराम म्हणतात, काय गठोडं नाही आहे देवापाशी, चला 3000 रुपये वर्ष देत आहे साधक, देऊन टाका एक हे गाठोडं. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, अनोनी निराळे द्यावे हाती. इंद्रियांचा जय साधोनिया मन, निर्विषय करण असे तेथे. निर्विषय करण चिकित्सा पद्धती पाहिजे आणि इंद्रिय जय झालेला पाहिजे. विषय देऊन विषय संपवणं शमनाचा प्रयोग आहे. शमन आणि दमन दोन्ही मिक्सचर आहे याच्यात. आणि इंद्रियांनी स्वतःहून सोडणं, नको आता नको, आम्हाला नको, बायको नको. बायको नको असा पिक्चर किंवा नाटक आलंच नाही, पण असला नवरा नको ग बाई आलाय, नको वाटतं. पार्थ आणि कही एक जरी नासले रागद्वेख, तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही. पार्था, रागद्वेषांचे परमाणू नष्ट झाले की इंद्रियांचे विषयात जरी रमली तरी ते विषय त्या भक्तास बाधित नाही. भगवान कृष्ण गोपिकांमध्ये रमले, पण समाधीस्थ अवस्थेत हा केशव होता. विषय नगरींच्या, विषय वासनांच्या आहारी गेलेल्या हजारो गोपिकांहोत्या, पण भगवंतांनी त्यांना निर्विषयता आणली. विषयात रमणाऱ्या गोपिकांना स्वतः विषयात जरी रममान होताना दिसले तरी त्यांना निर्विषयता आणली. अशी पद्धती. जरी रमला 16,000
बायकांचा दादूला हा ब्रह्मचारी म्हणून डिक्लेअर होतोय. पहा कशी कमाल आहे. पण विषय दिले म्हणजे विषय बाधतात असं नाही. जैसे वज्र कवच लेविजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे. हे वज्र कवच आहे. तुम्हाला रीती दाखवली, तुम्हाला पद्धती दाखवली, तुम्हाला योग युक्त्या दिल्या आणि तुम्हाला प्रयोग दिले, साधनेचं हत्यार दिलं. उपयोग करा. आपल्याकडे आपण सर्व देत आहोत, देणार आहोत, दिलं आहे. उपयोग करायचा आहे. पण विषय बाधत नाहीत. उपभोग घेतला म्हणजे विषय बाधतात असं नाही. अतिरेक झाला की विषय बाधतात. आसक्तीचा अतिरेक झाला की विषय बाधतात. तंबाखू एकदा खाल्ली हरकत नाही, पण दिवसातनं किती वेळ खाऊ वाटतं चांगलं नाही. कोणी मला दारू एकदा प्यावी का? तसं काही नाही. पिता कशाला? म्हणजे तंबाखू खाता कशाला? पण समजा एखाद्या वेळेस एखादी घटना घडली, पण यू शुड नॉट फाउंड ऑफ इट. तुम्ही त्याच्या मागे लागू नका. तर इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. विषयात जरी रमले तर विषयानी बाधा करू नये, विषयानी बंधनात ठेवू नये, हे लक्षात घ्या. म्हणजे काय अर्थ आहे? विषय सोडायला सांगितलेला नाहीये. विषयांचे पदार्थ सोडायला सांगितलेले नाहीयेत. पण ते पदार्थ घेत असताना ते बाधक ठरू नये, त्याची आसक्ती जास्त निर्माण होऊ नये, त्याचा उपयोग घ्यावा जीवन जगण्यापुरता, संपलं. बाकी काही नाही. टेस्ट असो नसो. तुकारामांच्या घरी म्हटलं, एक पाहुणे आले वारकरी. जिजाऊ मातेनी वरण केलं आणि त्या वरणामध्ये मीठच टाकलं नाही, विसरून गेल्या. तुकारामही खात होते, तेही खात होते. हे उरपू उरपू खाऊ लागले. त्याला वाटलं नसेल बाबा, 18 पगड दारिद्र्य, कशाला मागा म्हणून त्यांनी मागितलं नाही. जिजाबाईने विचारलं कसा स्वयंपाक आहे? वाह, तुकाराम म्हणले. त्यालाही म्हणावं लागलं वाह. काय करावं आता? हे झाल्यानंतर मग काय झालं? जिजाबाई ज्यावेळेस जेवणाला बसल्या, मीठ नाही, इतकं बेकार लागलं आळणीत, तिनं पहिल्यांदा तर नवऱ्याची खरडपट्टी काढली, मग पाहुण्याची. तुम्हाला समजत नाही का? यांना तर अक्कल नाही. ते म्हणजे मला वाटलं मीठ नसावं घरात. मागितलं तर पंचायत नो, अहो लिंबू द्या, लिंबू त्या घरात नसेल तर काय करणार तुम्ही? काय लोक कधी मागतील सांगता येत नाही. दही आहे का? दही? अरे असेल नसेल थोडं तारतम्य. पंचायती असते म्हणून पाहुण्याची मोठी गोची होते. परवा माझ्याकडे अनंत उमरीकर वकील आले. मी कॉफी करायला सांगितली. आता सासू सुना दोघे एकीने सांगितलं, मी कॉफी ठेवली, तू उतरून दे. गॅस कोणीच लावला नाही. सगळे पदार्थ टाकले. त्याला वाटलं गॅस लागला असेल. सुनेला वाटलं, आमच्या कीर्तीला, की झाली असेल कॉफी. तिनं तसंच आपलं हे ओतले, 2 कप आणले. आता मी तसाच कप ठेवला, गरम आहे म्हणून. आम्ही चर्चा करत बसलो, त्यांनी पिऊन टाकलं. मला वाटलं संपलं. आणि मी प्यायला गेलो, सगळं थंड. त्यांनी निग्लेक्ट केलं, ते काही बोलले नाही. म्हणलं थंड होती? म्हणले हो. आता हो काय, पण काहीच बोलता येईल. मी घरात जाऊन विचारलं, म्हणे गॅसच लागला नाही. छान पंचायत असते पाहुण्यांची. काय बोलावं? मित्र असला तर सांगतो. आता काही नाही वाटतं, उगीच कशाला बोलावं, जाऊ द्या.
विषय बाधक ठरू नये, रममाण झालं नाही पाहिजे. काय आलं ते खायचं. तुकारामांना बायकोनं विचारल्यावर ते म्हणतात, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. अरे देहाचा भाव कोणाला राहिलाय? पिक्चर पाहत असताना देखील जरी ऐश्वर्या राय आणि सध्याचे अभिषेक बच्चन गुरुमध्ये दिसत असले तर तुम्ही कृष्णाचा भाव पहा. कृष्णाचा भाव पहा. तिथे कृष्ण असतील, ती राधा असेल, आपण का पाहत नाहीत? त्याच्यामध्ये नटनटी पाहण्यापेक्षा देवी देवता पहा. ते प्रेम करतायत असं पहा. ती प्रेम गाणी आपण आध्यात्मिक दृष्टीनं पहा. पिक्चर पाहताना देखील साधना होते की नाही? पण लगेच ऐश्वर्या राय दिसली तर अभिषेक बच्चनला कधी सोडून आपली होते? अरे ती साधना होत नाही. अरे इतकी सुंदर असेल तर राधिका कशी असेल? लक्षात घ्या. वो कितना सुंदर होगा जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. का भाव येत नाही त्यावेळेस? साधना होते. तो प्रभू किती सुंदर असेल, रमले त्याच्यात. म्हणून बाधत नाहीत विषय असे प्रयोग केले तर, नाही तर विषय बाधतात. ऐश्वर्या रायमध्ये राधिका पाहिली, प्रीती झिंटामध्ये राधिका पाहिली, काही होत नाही. हा प्रीती झिंटामध्ये प्रीती झिंटाच दिसली, बाधली, मग ती स्वप्नात येऊनही त्रास देणार आपल्याला. जैसा सूर्याकाशगत रश्मी, म्हणजे विषय सोडायचा नाही, पिक्चर सोडू नका, पण भाव बदला. त्या विषयांमध्ये भाव बदला. अरे शिरा खात असताना, पोहे खात असताना सुदामा आठवा. शिरा खात असताना आठवा, अरे भगवान कृष्णाला रुक्मिणीने असाच करून दिला असेल नाही. लक्षात घ्या, भाव बदला. बाधत नाहीत विषय. जैसा सूर्याकाशगत रश्मी करे जगाते स्पर्शत, तरी संग दोषे काय लिंपत तेथी चेणी. जैसा सूर्याकाशगत, ज्याप्रमाणे आकाशात तळपत असलेला सूर्य जरी जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करीतो, तरी तो त्या जगाच्या रागद्वेषाने माखला जातो. काय साधक असेल, जरी काही दुष्ट लोकांच्या संगतीत राहावं लागलं तरी बाधू नये. समजा आपण टिंगल टवाळीमध्ये, पिक्चर पाहण्यामध्ये, हॉटेलमध्ये जाण्यामध्ये समजा आपल्याला करावं लागलं, बाधू नये. एवढं झालं पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या रश्मी, आपली किरण सगळ्या लोकांना स्पर्श करतो. राग येणाऱ्या माणसालाही स्पर्श करतात, चांगल्या माणसालाही स्पर्श करतात, संन्याशालाही करतात, दुर्जनालाही करतात, वाईटांना करतात, चांगल्यांना करतात. पण त्यामुळे सूर्य नातळत नाही. नाही बा, एका अस्पृश्य वस्तूला त्यांनी हात लावल्यामुळे सूर्य बाटला, असं झालं? काही नाही. पण कुठल्याही लोकांच्या संगतीत राहिलं, अरे वेश्या देखील साधक झालेले आहेत. गणिका उद्धरली, प्रॉस्टिट्यूशन आहे त्याचा जरी व्यवसाय होता तरी भगवंत समोर होता, हे लक्षात घ्या. सज्जन कसायनी मांस विकलं, उद्धार झाला. कारण प्रत्येक याच्यामध्ये जर भगवंत पाहिला, ते विषय बाधत नाहीत.
गणिका, महानंदा वेश्या होत्या. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होऊन असे. त्याप्रमाणे जो योगी इंद्रियांना विषयापासून अलिप्त असंग ठेवतो, तो काय क्रोधरहित होऊन विरागी झालेला असतो. तो अनायासे आत्मरसानेच आत्म्यात बुडालेला असतो, समाधी सुख भोगतो. तैसा इंद्रियार्थी उदासीन. व्यवहार करावा लागतो म्हणून करायचा, पण उदास भावनेने, फारच घेऊन नाही, फार इंटरेस्ट घेऊन नाही. पण आपण एक पद्धती मात्र सांगितली आहे, प्रत्येक वस्तूत आनंद घ्या, पण परमात्मा समजून घ्या. मी परमात्मा करतोय म्हणून आनंद घ्या. हा पदार्थ आहे, देवाला नैवेद्य का दाखवायचा? त्याला भूक नसती लागलेली, आणि ते तुमच्या याच्यात काही गरजही नाही आहे. देवाला नैवेद्य दाखवतात, त्याला भूक नाही लागलेली. पण मी जो स्वयंपाक केलाय हा भगवंताकरता केलाय, आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद म्हणून बाकीचा खायचा, हा भाव बदलण्याकरता आहे. भाव बदलण्याकरता मी काम करते भगवंताकरता, मी साधना करते भगवंताकरता, मी स्वयंपाक करते भगवंताकरता, प्रभू खुश व्हावा. अनेक लोकांच्या माध्यमातनं यांना मी स्वयंपाकात वाढल्यानंतर यांच्या माध्यमातनं भगवान खुश होईल. यांच्यामधला अंतरात्मा तृप्त झाला की त्या माध्यमातनं भगवान प्रसन्न राहील. म्हणून मी करतो. मी अभ्यास करतोय भगवंतासाठी. भगवंतानी काम दिलंय ना, काय होईल मला माहिती नाही, मी ते केलं पाहिजे. भगवंतानी देह दिलाय, भगवंतानी साधना दिली, मी केली पाहिजे भगवंतासाठी, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी म्हणलं की गेलं, भगवंतासाठी. आणि असं जर झालं काय होतं? तैसा इंद्रियार्थी उदासीन, म्हणून स्वतःकरिता उदासीन असा, पण भगवंताकरिता प्रसन्न मुद्रेने करा. स्वतः प्रसन्न राहण्याकरता नाही, भगवान प्रसन्न होण्याकरिता करा. स्वतःसाठी उदासीन राहा, भगवंतासाठी प्रसन्न राहा. वाईट मिळो की चांगलं मिळो, अरे भगवान प्रसन्न होणार आहे म्हणून मी करतोय, आणि म्हणून मी प्रसन्न आहे. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न. इंद्रियांना मसाला डोसा मिळालाच पाहिजे असं नाही. जे मिळेल ठीक आहे. इंद्रिय मागतील त्याप्रमाणे त्यांच्या मागे लावू नका. इंद्रिय मागतील तसे ते सगळं दिलं पाहिजे असं नाही. इंद्रियांच्या मागे धावू नका, विषयांच्या मागे धावू नका. एक मिळाले खाल्लं ठीक आहे, काय मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, उदासीन. महात्मा गांधीचं पवनार आश्रम पाहिला परवा वर्ध्याला. बोरे माहिती आहेत का तुम्हाला? बोरे पूर्वीच्या काळी सिंधीपासून बनवलेले असायचे, त्याच्यावर बापूजी झोपत. आजही आहे ते. तुम्ही राहू शकणार नाही असा आश्रम आहे. एक एक वस्तू पाहत होतो मी. सगळ्या एक एक वस्तू पाहिल्या, एक एक प्रकार पाहिला. सगळी झोपडी 100 रुपयाच्या वर लागू नये म्हणून तशी बांधली, सारवण्याची वस्तू. आणि कस्तुरबा या मातोश्री स्वतः सारायच्या, सारवण करायच्या. सगळं पाहिलं, चूल सगळं.
आत्ताचा जो गरीब राहतोय त्याच्यापेक्षा गरिबी अशा रचनेमध्ये. पण रमत नाही, मिळालं काय नाही काय संपलं. तैसा इंद्रियार्थी उदासीन, उदासीन. इंद्रिय मागतील ते दिलंच पाहिजे असं नाही, जे भेटलं ते इंद्रियांना दिलं पाहिजे. लक्षात घ्या, उदासीन आहे. आत्मरसेची निर्भिन्न, विषयापासून अलग ठेवतो, अलिप्त ठेवतो, असंग स्थितीत राहतो. अलिप्त. गादी मिळाली ठीक आहे, डनलॉपची मिळाली ठीक आहे, नाही मिळाली ठीक आहे, बोऱ्या मिळाला बोऱ्यावर आम्ही झोपूत, सतरंजी मिळाली सतरंजीवर झोपूत, कुठेही झोपूत. असं झालं पाहिजे. आत्मरसी. बस आत्म्यामध्ये काय मिळालं हो त्यांना? काही नाही, आत्मरस मिळाला. विषयरस नाही. विषय रसानी प्रसन्न होऊ नका, आत्मरसानी प्रसन्न व्हा. अलिप्त ठेवा विषय रसापासून आणि आत्मरसामध्ये रती वाढवा. रती वाढवा. जो काम क्रोध विहीन फोबोणी असे. आता मिळालं काय नाही मिळालं काय असा जर भाव असेल कुठल्याही विषयांच्या मध्ये, तर काम आणि क्रोध निर्माणच होत नाहीत. काम म्हणजे वासनाही निर्माण होत नाही आणि नाही मिळालं म्हणून क्रोधही निर्माण होत नाही. कामक्रोध जाण्याकरिता विषयांची आसक्ती कमी झाली पाहिजे. विषयांची प्रीती कमी झाली पाहिजे. मिळालं तरी असंग स्थिती ढळली न पाहिजे, नाही मिळालं तरी ढळली न पाहिजे. अशा स्थितीत राहिलं पाहिजे. तेव्हा कामक्रोध जातात. याला म्हणतात सहज अवस्था अशी अशी प्राप्त झाली पाहिजे. आपल्याला प्रयोग करावे लागतील, गिरवावे लागतील धडे, आणि प्रभू आणून ठेवतो आपल्या समोर. तुम्हाला आवडणारी गोष्ट बिलकुल मिळणार नाही एखाद्या वेळेस. बायको अशी मिळते, याला नेहमी पुरणपोळी आवडते, तिला आवडत नाही, हटकून मिळते. बायको नवऱ्याच्या एकदम विरुद्ध मिळते. पहा, याला अध्यात्माची आवड तिला नसते, तिला अध्यात्माची आवड याला नसते. याला नॉनव्हेज खावंसं वाटतं, तिला खावंसं वाटत नाही, आणि कधी तिला खावंसं वाटतं मग याला खावंसं वाटत नाही. हा तिखट खाण्याचा शौकीन, ती गोड खाण्याची शौकीन. हटकून की तुमच्या विषय वासना दमन झाली पाहिजे. प्रभू ज्याची ज्याची आसक्ती तुमच्याजवळ असेल, हिला सिरियल पाहू वाटतात, त्याला पाहू वाटत नाही, तो म्हणतो बंद करा. आपले साधक होते दरक, गेले म्हणून सांगायला हरकत नाही, आपल्यातनं गेले, फार छान साधक होते. आज असते तर प्रसन्न राहिले असते. आता त्यांना कबीराचा शौक, कबीराची कॅसेट लावून बसायची. आज घरच्या लोकांना टी व्ही पाहावा वाटायचा, पिक्चर पाहायचं वाटायचा, म्हणजे नाही मला आवडत नाही. एके दिवशी त्यांच्या मिसेसनी, अन्नपूर्णाबाईंनी, मी 15 दिवसाला कमीत कमी एक चक्कर मारायचो आणि आम्ही बाहेर बसायचो मैदानात. मग डॉक्टर भंडारे, कळंबरकर, पवार ही सगळी मंडळी बोलवायचो आणि गप्पा मारायचो मैदानात. पुन्हा नित्याचा कार्यक्रम. नाही गेलो की त्यांचा फोन यायचा आणि मग आम्ही बसायचो गप्पा मारे. एकदा कधी नाही त्या येऊन बोलल्या, तुम्हाला सांगू नये म्हणे. म्हणलं काय झालं? ह्या मला पिक्चरच पाहू देत नाहीत म्हणले, पिक्चरला जाऊ देत नाहीत, कोणाकडे घेऊन जात नाहीत, कुठे संबंध नाही. मी म्हणलं का हो तुम्ही असं का करता? मला आवडत नाही. मला नसेल आवडत.
यांच्या भावना का मारता? तुमच्या आवडीनिवडीवर ते का ठेवता? तुम्ही बाहेर येऊन बसा ना. त्यांनी पिक्चर लावला तर मग ते जर म्हणले तुमची साधना आम्हाला आवडत नाही, तर आली का पंचायत? पुष्कळ वेळेस म्हणलं मला आवडत नाही, मी जाऊन बसतो आणि ते काही पिक्चर चालला की मी आपण नुसतं पाहत राहतो, डोक्यात काहीच घुसत नाही. बाकीच्यांच्या घुसतं आपण त्यांच्याकडे पाहत राहायचं, यांच्या घुसायला यांच्या घुसायला. आपण या पिक्चरसाठी बुद्धू येत, काय हरकत आहे? पहा, लोकांच्या भावनेसाठी राखावी बहुतांची अंतरे, सुख येती तदनंतरे, राखावी बहुतांची अंतरे. रामदास दासबोध. अरे लोकांचं मन राखण्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात. अरे बायको चांगली डान्सर मिळते, हा म्हणतो मला नाही आवडत. अरे नको आवडू दे, पण नाचू दे ना तिला. ते नाचत असताना डोळे झाकून घे आणि बंद झाल्यावर उघडा, छान नाचली म्हणायचं. काय बिघडलं? की राग आणि द्वेष मनातून निघून जातो. कारण आपल्यासाठी काहीही नको, लोकांचं अंतर राखण्याकरिता काही गोष्टी आपण करतो. आपल्या सुखासाठी काहीही नाही केलं की काम क्रोध निर्माणच होत नाही. माझ्यासाठी कोणीही नाही, बायको माझ्यासाठी नाही, मुलगा माझ्यासाठी नाही, कोणी माझ्यासाठी नाही, भगवान आणि मी फक्त एकटा आहे. आणि मी यांना सुख देण्याकरिता जन्मलोय, मी घेण्याकरिता जन्मलोच नाही, असा भाव ठेवला, काम आणि क्रोध निर्माणच होत नाही. तरी विषयता ही काही, तरी विषयातही काही, आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवणो काही बाधतील कवणा. म्हणून सर्व विषयातही त्यांच्या मनबुद्धीला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काहीच दिसत नाही. मग त्याला विषय कसले काय आणि ते कोणाला वाटतील? टीप पहा. आत्मा विकसला, जग बनला, व्यक्तीचा अनात्मा आठवणीत उणे झाला, तेव्हाच आत्माच उरला. मग तो आपली जगलीला आत्मरूपाने पाहू लागला. तरी विषयातही काही, आपण पे वाचुनी नाही. कुठल्याही विषयात आपला आत्मस्वरूप दिसलं पाहिजे, भगवंताचं स्वरूप दिसलं पाहिजे. नंतरची स्टेज, अगोदर विषयातली आसक्ती कमी झाली पाहिजे. नंतर विषय उपभोगत असतानाही त्याच्यात तुम्ही रमलं न पाहिजे. तिसरी स्टेज, उदासीन रीतीनं तुम्ही ते विषय अवग्रहण केले पाहिजे. उदासीन, ठीक आहे, लोक दाखवतायत, पाहतोय. विवेकानंद बहुतेक भोपाळच्या महाराजांकडे गेले. आता महाराजांचे ते अतिथी झाल्यामुळे आणि विवेकानंद होते, प्रथेप्रमाणे त्यांना वाटलं काहीतरी असेल म्हणून त्यांनी काय केलं की एक डान्सर आणली, नृत्यांगना, आणि महाराजांना प्रसन्न करण्याकरिता संगीत, वाद्य आणि डान्स सुरू झाला. एकदम यांना राग आला, उठले आणि दिवाणखान्यातून निघून गेले. सगळी मैफिल चकणाचूर झाली. लगेच विवेकानंदाला त्या गाण्यातनं, त्या बाईनं जे गाणं उचललं त्याच्यातनं एकदम असा बोध झाला की अरे माझं चुकलं. येऊन बसले पुन्हा. बाईमध्ये बाईच पाहिलं, बाईमध्ये आईत्व पाहिलं नाही, बाईमध्ये देवीत्व पाहिलं नाही, बाईमध्ये देवी पाहिली नाही. ती गात असताना सरस्वती गाते असं जर म्हटलं तर काही बिघडलं असतं? त्या भावानी पाहिलं असतं तर? मग त्यांना त्यांची चूक लक्षात आली, क्षमा स्वतःलाच मागितली आणि येऊन बसले पाहायला. म्हणून म्हणलं, ऐश्वर्या राय दिसत असताना
कुठलीही नटी दिसत असताना, हेमामालिनी दिसत असताना निदान तुम्ही हा भाव पाहिला की राधा ह्या इतक्या सुंदर आहेत, राधा किती सुंदर असेल. ज्याच्या मागे कृष्ण लागला त्या गोपिका किती सुंदर असतील. हा भाव पाहिला तर काय बिघडलं. आणि त्यांना राधिकेसारखं मानलं, गोपिकेसारखी मानलं, आणि याच्यामध्ये कृष्णभाव पाहिला, काय बिघडलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांद्यातही विठोबा पाहिला, इथं माणसात विठोबा पाहायचा आहे, माणसात कृष्ण पाहायचं. हर नारी देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. हर नारी देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. प्रत्येक मुलामध्ये राम पहा आणि प्रत्येक बाईमध्ये सीता पहा. तो इथे भाव आहे. तरी विषयातही काही आपण पेवाचुनी नाही. अरे माझा आत्मा आणि यांचा आत्मा एक आहे. कुत्र्यामधला आत्मा माझा आत्मा एक आहे, त्याच्यामधला देव माझ्यामधला देव एक आहे. ह्या वस्तू जरी खाण्याचे पदार्थ समोर आले, विषय जरी उपभोगण्याकरता समोर आले, तरी त्यांच्यामधला आत्मा माझा आत्मा एक आहे. चैतन्य शक्ती जी माझ्यामध्ये ती त्यांच्यामध्ये देखील आहे. काही अंशी काय असेन आपण आहे. म्हणून दगडाच्या देवालाही आपण देव म्हटलंय, दगडाच्या मूर्तीलाही देव म्हटलंय. त्याच्यामध्ये चैतन्याचं आरोपण आपण केलंय. आपण केलंय. आपल्या दृष्टीमध्ये चैतन्यत्व निर्माण झाल्यानंतर त्या मूर्तीमध्ये आरोपित करणं, ती मूर्ती चैतन्यमय होऊन उठते. आपल्या भक्तीमुळे चैतन्यत्व तिच्यामध्ये येतं. मुळात तिच्यामध्ये चैतन्यत्व नसतं. तुमच्या दृष्टीमध्ये चैतन्यत्व आलं की ते ट्रान्समिट होतं आणि त्याच्यामधनं ते प्रगट होऊ लागतं. असा भाव आहे. तरी विषयातही काही आपण पेवाचुनी नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयच नारायण रूप. मग विषय कवण काही बाधतील. मग विषय बाधतील का? मिरेला विष बाधलं नाही. सर्पदंश झाला तरी बाधलं नाही. प्रल्हादाला कढईत तळलं तर बाधलं नाही, कारण विषय बाधत नाही. कारण काय? विषयांमध्ये परमात्मा पाहिला आहे. अरे नाग नाही, हा प्रत्यक्ष परमात्मा नाग होऊन आलाय. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येक प्राणी मात्रात देव पाहणे आणि प्रत्येक विषयामध्ये आत्मरस पाहणे, ब्रह्मरस पाहणे. विषय बाधणार नाहीत. खात असताना अरे गुलाबजामुन नाही, हा ब्रह्मरस असाच असेल नाही, त्याच्यामधून मी ब्रह्मरस खातोय. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म असा अर्थ आहे. पूर्ण अर्थ सांगत नाही आता. मग विषय कवणो काही बाधतील कवणा. कोणते विषय तुम्हाला बाधतील नाही. डान्सरचा डान्स देखील भगवती जगदंबा आपली लीला प्रकट करते, असा जर भाव असेल, बाधेल का तो? नाही, नाही बाधणार. बोधी सत्व बोधी अवस्थेमध्ये असताना वैराग्यशील होते भारतामध्ये. आणि एक डान्सर जी होती, प्रख्यात नृत्यांगणा, जी इतकी स्वरूप सुंदर होती की ज्याच्यामध्ये पूर्ण नगरीत सोडा आम्रपाली जिचं नाव, अप्रतिम सुंदर होती. तर राजही फिदा होता. पण ती आसक्त झाली या बोधिसत्वाकडे पाहून. हा संन्यासी
ते आले त्यावेळेस तिनं डान्स केला, त्यांना काही बाधलंच नाही, काही वाटलंही नाही, निघून जायला लागलं. त्यावेळेस पिक्चर फार छान आहे. संसार से भागे जाते हो, भगवान को क्या तुम पाओगे, असं गाणं आहे ते त्या पिक्चरमधलं. पळून जाता देव कसं मिळणार. शेवटी आम्रपालीच्या विनंतीवरून थांबले, पण तिला सांगितलं रूप यौवन आहे म्हणून तुला वाटतं काही दिवसाचं सोबती आहे रूप यौवन. म्हणे मला शिष्य व्हायचंय. आज नाही म्हणले, आज तू मस्तीमध्ये आहेस, उपभोग घे, मी तुला शिष्य जरूर करील. ती वचन घेते त्यांच्याकडनं आणि मी योग्य वेळी येईल. आणि ज्यावेळेस ती थोडी म्हातारी झाली, तिला लिप्रेसी झाली, महारोग, कोणी विचारत नव्हतं. इतकी तिच्या दरवाजावर ते येणारी लोक हजारो रूप आणि सौंदर्यावर भाळून येत होती. आणि फेकून दिलं रस्त्यावर तिला. त्याच वेळेस ते बोधिसत्व येऊन उभे राहिले. ओळखलं, म्हणले आज मी तुला शिष्य करतो. तिच्या जखमा धुतल्या, तिची सेवा केली, तिला दुरुस्त केलं आणि शिष्य केलं. आम्रपाली. विषय बाधत नाहीत, पण विषयात रमू नये असं नाही, मात्र त्यांनी रमू नये बरं का, की ज्यांना बाधतात. थोडं दमन पद्धती आहे त्यांच्यासाठी, शमन पद्धती नाही. ज्यांना बाधत नाहीत त्यांना काही चिंता करायची नाही. म्हणून एकदा मी परवाच गोष्ट सांगितली होती की स्वामी रामतीर्थांच्या मागे त्यावेळेस अनेक सुंदर स्त्रिया लागल्या जपानमध्ये. आणि लागल्यानंतर रामतीर्थांना म्हणाल्या, तुमचे भगवान कृष्ण इतक्या गोपिकांच्या बरोबर राहिल्यानंतर ते पाक राहिले असतील, शुद्ध राहिले असतील, पवित्र राहिले असतील, हे खोट आहे. कारण कामवासनाने लिडबिडलेल्या गोपिका होत्या. आणि बऱ्याचशा बायांनी घेरलेल्या असल्यामुळे हे जे पळाले त्यांच्या मागे पुन्हा बाया पळाल्या, पुन्हा त्यांना घेरलं. एका ठिकाणी जाऊन उभे राहिले अर्धा 1 किलोमीटर. त्या स्त्रीही पळाल्या आणि त्यांना पुन्हा घेरलं. म्हणे मी तुमच्यापासून घेरलेलो आहे ना. म्हणे हो. आता मी पळून गेलो तरी तुम्ही माझ्या मागे आलात ना. हो. तरी मी बाधलो का हो म्हणले, तुमच्यामुळे बिघडलो का म्हणले नाही. अरे मग ते भगवान कृष्ण होते. अरे गोपिका आकर्षित होऊन हजारो त्यांच्या मागे लागल्या होत्या, ते पळाले तरी त्यांच्या मागे होत्या. मी बाधू नाही शकलो तर ते कसे बाधतील. हो यस म्हणले, यस यस करेक्ट. विषय बाधत नसतात, पण अशी अवस्था यावी लागते. आले तर तुम्ही साधक आहात आणि सिद्ध होण्याच्या लायकीचे आहात. जरी उदकी उदके बुडिजे, का अग्नी अग्नी आगी पोळीजे, तरी विषय सांगे आपलं विजय परिपूर्ण तो. आत्मरूप किंवा भगवद्रूप झालेल्या योग भक्तास कोणतीच बाधा होत नाही. याला उदाहरणे जर पाण्यात पाणी बुडाले किंवा अग्नीने अग्नी जळाला तर मात्र परिपूर्ण झालेला अविकंप समाधी असलेला मनबुद्धी प्राण स्थिर झालेला तो सिद्ध योगी विषय संगतीनं बुडेल अधपतीर होईल काय. पाण्याला पाणी भिजवतं का, अग्नीला अग्नी जाळतो का. असं जर होत नसेल तर हे विषय यांना नातळत नाहीत, विषयांमध्ये बुडत नाही. सिद्धांची लक्षणं भगवान सांगतायत, त्याच्यामध्ये हे एक लक्षण आहे. अनेक लक्षणं, जी 26 लक्षणं मी एकदा उतरून दिली होती, त्याच्यामध्ये हेही लक्षण आहे. कमळदळाप्रमाणे हे अगदी वेगळे राहतात. चिखलामध्ये कमळ असतं, पाणी असतं, पण चिखल कमळाला लागत नाही. तसे हे व्यवहारात राहिले तरी व्यवहार यांच्यामध्ये घुसत नाही. आपल्यामध्ये आपण संन्यासात राहिलो तरी व्यवहार घुसून जातो. आणि सध्याचे संन्यासामध्ये तर व्यवहारच घुसलाय, संसारच घुसलाय. त्यांचं अधपतन होणार नाही जरी ते रमले तरी विषयांमध्ये. म्हणून जनक राजा
राज उपभोगलं हो, पण बाधलं नाही त्यांना.